आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. म्हणजे कोणतीही आई असं हेल्पलेस असल्याशिवाय नाही वागणार. मी तिच्या बाजूने एकदा विचार करून बघा ना. म्हणजे तिला कोणीतरी असा निर्णय घेण्यास भाग पाडलं असणार. तिच्यासोबत नक्कीच कोणीतरी वाईट वागलं असणार. कदाचित तुमचा कोणीतरी गैरसमज करून दिला असेल तुमच्या सख्या आईबद्दल. एक मिनिट स्वानंदी, हल्ली तुम्हाला माझ्या आणि सरपोतदार साहेबांच्या बोलण्यामध्ये चुका का आढळून येत आहेत? स्वानंदी, तुम्ही आता आलात माझ्या आयुष्यात, पण मी या आधी कशा कशातून गेलोय, काय काय भोगलंय ना, हे मला आणि सरपोतदारांना माहिती आहे. तेव्हा प्लीज माझ्या गैरसमजाबद्दल तुम्ही बोलू नका. सॉरी, माझा हेतू तुम्हाला दुखवायचा नव्हता. म्हणे अरे बायको आहे ती तुझी, असं कोणी बोलतं का रे? तुझ्या भल्यासाठीच बोलतीये ना ती. एका क्षणात परकी करून टाकलीस तू. मी परक केलं? अहो काय बोलताय तुम्ही मॅडम? अहो परक यांनी केलंय मला. यांना विचारा हे आपलं मांडतात का मला म्हणून. विचारा त्या काय काय करतात माझ्या माघारी, काय काय लपवतात. मणिसराव काय बोलताय तुम्ही? मी जे वागले ना त्याला काहीतरी कारण होतं आणि ते नाही सांगू शकत आहे मी तुम्हाला आता. ऐकलं ऐकलं काय बोललेत त्या? हेच त्या दिवशी सुद्धा बोलल्या होत्या. हो मी तुमच्या माघारी काहीतरी ऍक्टिव्हिटी करते, पण मी तुम्हाला आता नाही सांगू शकत, वेळ आल्यावर सांगेल. पण बघा ना काय किंमत ठेवली यांनी माझी. पण मणिसर मी तू शांत हो. तू बस इकडे. बस. म्हणजे त्या दिवशी स्वानंदी जे म्हणाली होती की योग्य वेळ आल्यानंतर मी सांगेन, थोडंसं थांबा, तर तो राग अजूनही तुझ्या मनात आहे? अरे इतके दिवस कोणी राग असं मनात ठेवतं का रे? तू स्वानंदीवर संशय घेतोयस. मला एवढंच माहितीये, स्वानंदी सारखी मुलगी अख्ख्या जगात शोधून सापडणार नाही. स्वानंदी जे करते ना ते तुझ्यासाठी, तिच्या बाळासाठी करते. म्हणे संसार आणि नवरा बायकोंच्या नात्याचा पाया फक्त विश्वासावर असतो. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींनी जर का विश्वास डगमगला तर कसं होणार? तू मला सांग की कधीतरी तू सुद्धा एखादी गोष्ट स्वानंदीपासून लपवून ठेवली असशील ना? म्हणजे योग्य वेळ नाहीये, आता सांगितलं तर बरोबर नाहीये, असा विचार नक्कीच केला असशील ना तू पण. त्याचा अर्थ असं नाही ना की तू खोटं बोलतोयस किंवा काहीतरी लपवतोयस. प्रत्येक वेळेला एखादी गोष्ट योग्य वेळ आल्यानंतर सांगितली किंवा सांगायची असेल तर ती खोटं बोलत नसते ना, किंवा लपवतही नसते. सूरज, कोणाचा फोन होता मणिसर? अननोन नंबर आहे, असेल कोणीतरी. नाही नाही, अहो काम काही नाही आहे. हे सदा मणीला सांग मी बोलवलंय. जा, तिला एक महत्वाची अनाउन्समेंट करायची आहे. त्याच्यासाठी प्रेस कॉन्फरन्स बोलवली मी. त्याचं आमंत्रण देण्यासाठी तुम्हाला फोन केलाय मी. हो हो हो. नाही नाही, आत्ता काही नाही, मी धमाका उद्याच करणार आहे तो. हा आत्ता काही हिंट देणार नाही मी. नाही नाही, बर ठेवू का मी? डॅड पाणी घ्या. डॅड तुम्हाला बरं वाटतंय ना? काही त्रास होत नाहीये ना? हो. नशीब देवा, टेन्शनच होता. डॅड मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येऊ गरमागरम? आणणार आहेस तू? हो डॅड, मी लगेच आणते. साहेब, मणी साहेबांच्या घराला कुलूप आहे, ते घरात नसतील बहुतेक. घरात नाही? कुठे गेलाय मणिया? तुला काही सांगून गेलाय का संचिता? नाही डॅड, मला काहीच नाही माहिती, आणि ते कधीच सांगून जात नाहीत. आजही नाही गेले सांगून. डॅड तुमची पाठ वळली ना की फ्रीबर्ड सारखे उडून जातात ते कुठेतरी भटकायला. आजही तसेच गेले असतील. त्या स्वानंदीला घरातली कामं करायला नकोच असतात. आणि मणीला काय,
त्यालाही फक्त शायनिंग मारायची असते कार्यकर्त्यांसमोर, नेत्यांसमोर. तसंच आजही झालं असणार. दोघेही ना कामचुकार आहेत खरंच डॅड. आणि डॅड, आज जो तुम्ही निर्णय घेतला सदा, झालं ना? डॅड, मी हे म्हणत होते, डॅड बरं झालं तुम्ही सुजितला युवा प्रदेशाध्यक्षाचं पद दिलं. जर हे पद तुम्ही मणीला दिलं असतं ना तर काही युजच नसता झाला. कारण मणी कामचुकार आहे हो. आणि सुजित कसा, सुजित तुमचा मुलगा आहे, सख्खा मुलगा आहे. हे पद जर तुम्ही मणीला दिलं असतं ना तर तुमचं नुकसानच झालं असतं. तुमचं पॉलिटिकल करिअर खराब झालं असतं. आता पण बघा ना, कुणालाही न सांगता बायकोच्या मागून नाचत गेलाय. त्याला काही देणं घेणं आहे का मला सांगा? शेवटी मुलगा तो मुलगा आणि आश्रित तो आश्रितच हो डॅड. झालं तुझं? माझ्यासाठी खरंच कॉफी आणणार होतीस का? ओ डॅड, हे बघा तुम्ही इथे बोलत बसलात आणि मी विसरलेच. आणते लगेच आणते. वॉर्डन मॅडम बरोबर बोलतायत. मी पण स्वानंदीला अंबिका मॅडम माझ्या देखरेखीखाली हे कुठे सांगितलंय आणि मी खरंच ओव्हर रिॲक्ट केलंय. स्वानंदीला किती त्रास झाला असेल माझ्या वागण्याचा. म्हणे प्लीज ऐक माझं. हो मॅडम, मॅडम काय करताय तुम्ही? तुम्ही माझ्या आई, आय मीन माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहात तुम्ही. प्लीज असा हात वगैरे जोडू नका. आणि मला मान्य आहे मी जरा ओव्हर रिॲक्ट झालो, म्हणजे विनाकारणच चिडलो. आता तुम्ही बोलल्यानंतर मला रिअलाइज होतंय की मी स्वानंदीवर चिडायला नको होतं. स्वानंदी, स्वानंदी, आय एम सॉरी. मी चिडलो तुमच्यावर संशय घेतला. मी प्रॉमिस करतो, तुम्ही जोपर्यंत मला सांगणार नाही तोपर्यंत मी स्वतःहून तुम्हाला विचारणार नाही. आय ट्रस्ट ऑन यू. सॉरी आणि थँक्यू. नवरा बायकोचा समेट झाला असेल तर ज्या कामासाठी आलो होतो ते काम करूया. चालेल. मी पानं वाढते. सगळ्या गोष्टी तुझ्या आवडत्या केल्यात आणि हे श्रीखंड. अरे वा, श्रीखंड म्हणजे हे बरं आहे. हा, मुलगी मी आणि लाड जावयाचे. जावयाचे नाही ग, मुलाचे.